तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलंच होतं की आज 2 एप्रिल आहे आणि 2 एप्रिलला दीक्षाभूमीपासून ते संविधान चौक अशी एक रॅली निघालेली आहे. आंबेडकरी जनतेने ही काढलेली रॅली आहे मित्रांनो. कारण महाबोधी महाविहार जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते मुक्तीसाठी आणि BT ॲक्ट 1949 1949 जो BT ॲक्ट आहे तो रद्द करण्यासाठी आंबेडकरी जनतेने ही काढलेली मोठ्या प्रमाणात रॅली आहे मित्रांनो. शांती मार्च आहे मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांती मार्च आहे. याच्यात कसलेही निदर्शने झालेले नाही, कुणालाही शिवीगाळ झाली नाही. शांतपणे समता सैनिक दल आणि पोलीस प्रशासन यांच्या देखरेखीमध्ये ही निघालेली आणि इथपर्यंत आलेली शांती मार्च. इथपर्यंत म्हणजे आपण आत्ता सध्या नागपूरच्या संविधान चौक इथे आहो मित्रांनो. तुम्ही बघू शकता माझ्या मागे की कशा पद्धतीने आंबेडकरी समाज हा एकवटलेला आहे. कारण प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे तो म्हणजे महाबोधी महाविहार जे ब्राह्मणांच्या हातात आहे. तुम्ही माझ्या मागेचे हे दृश्य तुम्ही बघू शकता मित्रांनो की कशा पद्धतीने इथे आंबेडकरी समाज एकवटलेला आहे आणि मागेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काही महिला देखील आहे. कारण की जो BT ॲक्ट आहे तो आतापर्यंत रद्द झालेला नाही. अशा अनेक निदर्शने झालेले आहेत आणि याच्यासाठी सुद्धा आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे. आकाश लामा सध्या तिथे उपोषणाला आहेत. कुठे बिहारच्या महाबोधी मुक्तिविहार बौद्धविहारासमोर. आता थोड्याच वेळात इथे संविधान चौक इथे जी दीक्षाभूमी निघालेली रॅली आहे ती थोड्याच वेळात इथे पोहोचणार आहे मित्रांनो. तर असो मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट्सवर नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या स्वतंत्र पत्रकारितेला मनोबळ द्या. जय भीम नमो बुद्धाय.